आपल्या विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबरपासून नागपूरच्या संविधान चौकात अंगणवाडी सेविका निदर्शनं करत आहेत। 1 महिन्यांपेक्षा जास्त काळापासून अंगणवाडी सेविकांचं राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे। तरी देखील सरकारकडून कोणतीही सकारात्मक दखल घेण्यात आलेली नाही। यातच सरकारचा निषेध करण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी काळे कपडे घालत निषेध व्यक्त केला। जोपर्यंत सरकारकडून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका अंगणवाडी सेविकांनी घेतली आहे। हा जो संप सुरू आहे आमचे सरचिटणीस श्यामभाऊ काळे यांच्या नेतृत्वामध्ये खाली सुरू आहे आणि अटकच्या वतीने हा जो संप आहे हे आंदोलन आहे सुरू आहे। 1 महिन्यापासून 36 दिवस झाले हे आंदोलन सुरू आहे। सरकारला आमच्या एवढेच मागणे आहे की एक पेन्शनचा विषय आहे तो आम्ही फोकस करतो आहे की किमान जे पेन्शन आहे आम्हाला दर महिन्याचं जे मानधन मिळतं त्याचे निम्मे पेन्शन मिळालं पाहिजे आणि वेतन आहे तर वेतनसुद्धा मिळालं पाहिजे। सुप्रीम कोर्टाने आदेश दिला त्यानुसार आपल्याला ग्रॅज्युटी आणि पेन्शन मिळणं हा आमचा अधिकार आहे आणि तो आमचा हक्क आहे, तो सरकारने द्यायला पाहिजे। पण त्याच्यामध्ये तो काही करत नाही, नुसते आश्वासन देत आहे। म्हणून आज आम्ही काळे कपडे घालून आणि बांगड्यांचा अहीर म्हणून मुख्यमंत्र्याला देत आहे आणि निषेध करत आहे की जो सरकार आम्हाला 1 महिन्यापासून जर बसवतं आहे समजा, तर तो सरकार आमच्यासाठी जर काही करत नसेल तर आम्हाला जेल भरो करावं लागेल किंवा रेल रोको करावं लागेल किंवा इतर काही करावं लागेल। तर हे आंदोलन हे आहे तीव्र होणार आहे आणि जोपर्यंत या मागण्या लिखित स्वरूपामध्ये मिळत नाही तोपर्यंत आम्ही सरकारचा निषेध करू आणि आमच्या मागण्या पदरात पाडून घेऊ। आम्ही ह्या ज्या मागण्या आणलेल्या आहे जो मुख्यमंत्री आहे तो आश्वासन देतो पण आश्वासन पूर्ण करत नाही, त्या मुख्यमंत्र्यांसाठी बांगड्यांचा अहीर आहे।